पूजनीय गुरुदेव, माझ्या प्रिय ध्यान उपासकांनो, अन्ननीय संतांनी जी आपल्याला ध्यानाची आणि प्रार्थना दिली आहे ती आत्मकल्याणाकरता दिली आहे. तर सर्वांचा संबंध उद्देश खूप मूळच आहे. ऐशी कळवळाची जाती करी लाभावीन प्रीती. त्यांनी याकरता अख्ख्या मानव समाजाच्याकरता आत्मिक उन्नतीकरता आपलं अख्खं आयुष्य आपलं जीवन खर्ची घातलं. त्याचा आपल्याला या जीवनात पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. मित्रहो, त्याचकरता हे ध्यान आहे, प्रार्थना आहे. आपण सदैव महाराजांनी म्हटलं आहे की अपने आत्म के चिंतन में हरदम जागरूक रहना है. कशा करता? तर अंत में तुझमें समरस हो जाए ह्याच्याकरता. तो जो क्रम आहे, थोडंसं आपण खालून वर आलो तर अपने आत्म के चिंतन में रहना आहे. याच्यासाठी प्रथम त्या आत्म्याचं ज्ञान व्हावं, तुम्ही कसं आहे हे समजावं आणि मग खऱ्या अर्थानं ते जाणल्यानंतर या विश्वात्मक चैतन्यामध्ये आपण समरस व्हावं. खरं तो खरा आनंद आहे. लौकिकामध्ये आपण कितीही राहिलो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही आगवीची ज्ञाने केली आणि स्वप्ने जैसे वातोर मी गगने गीत दंती. सृष्टीच्या पाठीवर जेवढे काही ज्ञान आहे की नाही, सर्व ज्ञान, काही ज्ञान तुम्ही शिकून राहिले शाळेमध्ये, भौतिक रसायन वगैरे वगैरे, म्हणजे सर्व ज्ञान, या ज्ञान